हॅलो नमस्कार, मी तृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आले एक नवीन ब्लॉग घेऊन आणि हा जो ब्लॉग आहे तो आज घरातलाच असणार आहे। मी दिवसभरात काय काय करते आणि आज संडे आहे तर आपला संडे कसा जातो ते आपण बघूयात। आता बघूया, तिथे खूप सारा डिस्टर्बन्स आहे बट स्टिल माझी अंघोळ वगैरे झाली, तुम्ही बघू शकता की केस ओले आहेत आणि मी आता करणार आहे नाश्ता। आणि नाश्त्याला आपल्याकडे आहे मिसळ। मला ना ही मिसळ बघून ना, मी जर पुण्याला होते ना तर तिथे त्या पेजीमध्ये पण ती मिसळ असायची, संडेलाच असायची आणि त्या मिसळमध्ये ना काहीच नसायचं, फक्त आपलं म्हणजे बोलतात ना फोडणी टाकून असा रस्सा असायचा आणि ते शेव द्यायचे, त्याच्यामध्ये पण खूप जास्त कांदा असायचा। तर मी तुम्हाला दाखवते की मिसळ कशी दिसते। सो इथे पाव आहेत, आता मी 2च घेणार होते पण 3 घेतलेत की म्हटलं चल बाबा खावंसं वाटलं, परत कोण उठेल। आणि ही जी शेव आहे ती एकदम म्हणजे आपलं फरसाणच आहे जे खूप टेस्टी लागतं, म्हणून मी ते घेतलं आहे। घरी असताना तर ती एकच चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जे काही खायचं असेल तर तुम्हाला भेटू शकतं, जर तुम्ही मम्मीला सांगितलं तर। पण बाहेर असाल तेव्हा जे पण अवेलेबल आहे ते खायचं। आणि तिथे असताना असं होतं की तुम्हाला सॅटर्डे संडे दुपारी रात्री फक्त भात असायचा। भात म्हणजे एकतर डाळ भात असेल किंवा कढी सांबार असेल, कढी भात असेल किंवा सांबार असेल, जो फक्त भात खायचा। त्याच्यामुळे हा एक फायदा आहे। ते माझं तर खाऊन झालं आहे आणि हा माझा भाऊ इथे बसलेला आहे। हाय बोल, हाय। पुढे पण काहीतरी बोलू शकता। हा घाबरतोय कारण मम्मीने मला शूट करताना बघितलंय आणि तिने फक्त विचारते काय करतेस, तर मी म्हणाले व्लॉग काढते, बोलते नवीन चॅनल ओपन केलं का, पण म्हटलं नाही जो आहे तेच। मग ती काही बोलली नाही, पण आता याला भीती वाटते आणि ह्याचा क्लास आहे 11:30चा, आता ऑलरेडी 11:15 होऊन गेलेत, तरी इथे टाईमपास करतो। फोनचा नाद एवढा लागला आहे, 10वी वगैरे आपल्याला काही पडलेलंच नाही आहे ना। असं खाऊन वगैरे झालं आहे, मी 2 पाव खाल्लेत, 3 गेले नाही मला। आणि मी अशीच बसले होते तर माझी मम्मी बोलते तू ब्लॉग शूट करते तर टिकली वगैरे लाव। तर टिकली लावून मेकअप करून लिपस्टिक लावून मी ब्लॉग शूट करू शकते का? इकडं म्हटलं अरे रॉ पाहिजे ना, तर तरी पण मग ती बोलली, तर मी टिकली लावली आणि लिप बाम पण लावला आहे कारण लिप्स ड्राय होतात। आणि आज संडे असल्यामुळे आज दुपारच्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे। त्याच्यामध्ये मला आता एक करी बनवायची आहे, भात आणि चपाती किंवा भाकर। पण मी भाकर बनवणार नाही कारण की मला ते अजूनसुद्धा येत नाही। गॉड नोज की मला भाकर कधी जमेल। माझ्या मम्मीला पण तेच टेन्शन आहे की भाई हिला भाकर कधी जमेल, हिचं लग्न होईल, हिला भाकरच येत नाही आहे। पण डोंट वरी, मी शिकून घेईन, एवढे काही नाही, असं नाही आहे की जमणारच नाही। तर आपल्याला एक करी बनवायची आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने अजून एक धमाका फोडला आहे की तू भांडी पण घास। यार भांडी मला अजिबात आवडत नाहीत घासायला, किती पडतात ते सगळं आधी सगळा कचरा बाजूला काढा, मग धुवून घ्या, मग परत घासा, परत धुवा। पण आता काहीच करू शकत नाही कारण की मम्मी असं बोलते एकच दिवस घरी असते, म्हणजे 2 दिवस घरी असते, पण एक दिवस तर मी इकडे भटकंती करण्यात जातो माझा। तर जो दिवस घरी असते त्या दिवशी मला करावंच लागणार आहे। तर आता काय आपला व्लॉग चालूच आहे, तुम्हाला कळेलच की मी काय काय करते, कसं करते। आता आधी सध्या मी अंडे पोळ्याला ठेवते आणि चपातीचं पीठ मळून घेते आणि मसाल्याची तयारीसुद्धा करते। चला, मी असं नोटीस केलं आहे झोपून पण आणि माझं वेट गेन झाल्यामुळे पण असा फेस माझा एकदम चबी झाला आहे। डोळे बघा, म्हणजे सॅटर्डे संडे मी एवढी झोपते की फारच, म्हणजे बाकी वीकडेजमध्ये तुम्हाला जमत नाही, वीकडेजमध्ये तुम्हाला 7ला उठायचंच आहे। काल मी 11 वाजता उठले, आज मी 10 वाजता उठले, त्याच्यावरून मी वेगळी बोलणी खाते, पण कितीच सुजलं आहे। आता जरा मी पार्लरला जायची गरज, आता मी आईस पण ठेवते बनवायला की आपण दुपारी जरा स्किन केअर करूया, जरा फेस मास्क वगैरे लावूयात। मी चपातीचं पीठ मळून घेतलं आहे, अंडीसुद्धा आपली उकडत आहेत आणि तोपर्यंत मी आता मसाल्यासाठी कांदा खोबरं सगळं चिरून वगैरे घेते। आणि मी चपाती ना खूप आधीपासून करते, म्हणजे डिप्लोमानंतर, म्हणजे डिप्लोमामध्ये त्या लॉकडाऊनमध्ये मी शिकले आणि एवढी 3-4 वर्ष मी करतेच।
स्टील माझ्या मम्मीला पटत नाही की मी कसं पीठ मळते. ती आत्ता पण आली मला सांगते अगं पातळ पीठ कर, चांगला मऊसूत चपात्या तेव्हाच होतात, आणि ती मला गाईड करत होती. म्हणजे तिला असं म्हणायचं मला अजून काहीच येत नाही. हा सगळा मसाला तयार केला आहे. आता मी पटापट चपात्या करून घेणार आणि मग तवा गरम असेल ना त्याच्यावरच मग कांदा आणि खोबरं परतून घेणार. आणि जे मी एग करी बनवते ना तर त्याची जी रेसिपी आहे ती पण मी शूट करायचा प्रयत्न करते, म्हणजे शूट करेल मी आता. ठीक आहे. आणि मी लाईट लावते दिवसा ढवळ्या 12 वाजलेत. त्याचं कारण असं आहे की आमच्या समोर ना एक पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, तर तिथे ती लोक काम करत आहेत. तर असं आहे की एकदम सेम लेवलला आहे. आम्ही काय करतो ते त्यांना दिसतं, ते काय करतात ते आम्हाला दिसतं आहे. सो आम्ही पडदा लावला आहे आणि लाईट लावली आहे. आणि मी तुम्हाला दाखवेल की ना खूप पाऊस चालू आहे बाहेर आणि स्टील ते लोक काम करत आहेत. आता चपात्या झालेल्या आहेत, प्रचंड घाम आला आहे आणि तवा गरम म्हणजे त्याच्यातच मी आता मसाला भाजून घेणार आहे. तर आता माझा मसाला भाजून झाला आहे, तो मसाला थंड होईपर्यंत मी आता आंबा खाणार आहे. आंबा दे. आता मी भाजी शिजायला टाकली आहे आणि जास्त वेळ केला कारण की शूट पण करायचं होतं वगैरे. तर आता भाजी शिजती आहे आणि ती शिजून झाली की गॅस बंद करेन मी आणि मग भांडी घासून घेईल. भाजी आपली मस्तपैकी शिजते आहे. आता वाजलेत 2 वाजून गेलेत. आता माझी सगळी कामं झाली आहेत. मी अशी थकली आहे. केस धुतली होती मी, ती पूर्ण घामाने खराब झाली आहे. आता मी अशी ओपन ठेवून बसली आहे. माझा भांडी असल्यामुळे टी शर्ट आहे तो पण खालून असा सगळा ओला झाला आहे. सो आत्तापर्यंतची कामं होती, जेवण बनवून झालं आहे, भांडी घासून झाली आहेत. आता मी थोडंसं रिलॅक्स करते आणि मी बर्फ बनवायला पण ठेवला आहे. तर थोड्या वेळानंतर आपण जरा जेवून थोडंसं स्किन केअर करूयात, कारण मला आठवत नाही आहे शेवटचं कधी असं फेस मास्क किंवा फेस पॅक काही लावलं आहे. इथे रुमाल वाळत आहेत. सो ठीक आहे, पावसाचे दिवस आहेत, होत राहतं. आता जरा मी रिलॅक्स करते, मग आपण भेटूयात. तर मी दुपारी जेवल्यानंतर 2-2.5 तास झोपून गेले होते. आता मी उठले तर परत माझा चेहरा असा सुजल्यासारखा दिसतो आहे. पण ठीक आहे, तर आता मी चेंज करून चालले. तर मी आता चालले बाहेर. प्लस मला आज पार्लरमध्ये पण जायचं कारण की मला थ्रेडिंग करायची आहे. सो चला. जर थ्रेडिंग करून झालं आहे आणि मी घरून निघाले, एवढ्या जोरात पाऊस पडला, धो पावसात मी ऑलमोस्ट सगळे भिजले. आणि जर मला माहीत असतं की पाऊस आहे एवढा तर मी नसतेच निघाले. आता आवाज येतोय की नाही माहिती नाही, इथे कांद्यावाला टेम्पो उभा आहे. जस्ट घरी आली आणि मी पूर्णपणे भिजली आहे. केस वगैरे सगळी भिजलेत माझी, कारण पाऊस एवढ्या जोरात चालू होता की ती छत्री उलटी होत होती वगैरे, असे सीन होत होते. तर ते सगळं झालं आणि प्लस मी एक स्टीलची बॉटल आणली आणि एक छोटासा डब्बा आणला, कारण की माझा जो डब्बा आहे तो लकीने तोडला. आणि जी बॉटल होती माझ्याकडे ऑफिसची ती माझा भाऊ गेला होता घेऊन स्कूलमध्ये आणि हरवून आला. तर मला बॉटल हवी होती तर ते घेतलं मी आणि आता मी चेंज करते. आणि आजच्या दिवसासाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या परत भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत. बाय.